नमस्कार मित्रांनो, ग्रो मराठीवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी रेस्पिन या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनवरती व्हिडिओ आणला होता आणि त्या व्हिडिओला तुमचा खूप चांगला प्रतिसाद आला मित्रांनो. त्यानंतर परत आज या ऑर्गनायझेशनने नवीन जॉब हायरिंग सुरुवात केली आहे मित्रांनो. याचा मला ईमेल आला, यानंतर लगेचच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला 900 रुपये प्रति तास पेमेंटही मिळणार आहे आणि येथे तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब करू शकता. म्हणजे जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुमच्यासाठी ही खूपच महत्त्वाची संधी आहे मित्रांनो आणि दुसरे कोणीही करू शकते मित्रांनो. आणि इथे तुम्ही तुमच्या लोकल भाषेमध्ये काम करू शकता. तुम्ही मग मराठी आहात, बेंगॉली आहात, गुजराती आहात, कोणत्याही लँग्वेजचं इथे बॅरियर नाही आहे. तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये इथे रेकॉर्डिंग करायची आहे आणि ते रेकॉर्डिंग यांच्या वेबसाईटवरती सबमिट करायचे आहे. तुम्हाला टास्क दिला जाईल. सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कसं काम असेल, एलिजिबिलिटी काय आहे, तुमची टेस्ट घेतली जाणार की नाही, सर्व काही सांगेल. चला तर आपण व्हिडिओमध्ये बघूत. आता या ऑर्गनायझेशनतर्फे आपल्याकडे एक PDF आले आहे. ते PDF मी तुम्हाला ओपन करून दाखवेल आणि आपण फर्दर डिटेल्स बघूत मित्रांनो. अशा प्रकारे आपण यांच्या ऑफिशियल PDF मध्ये आलो आहे मित्रांनो. येथे तुम्ही बघू शकता स्पायर लॅब IISc यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला आहे. त्यानुसार त्यांनी एक ॲटोमॅटिक स्पीच रिकग्नायझेशन टेक्निक डेव्हलप करायचे आहे मित्रांनो यांना, ज्याद्वारे हे जे नवीन टेक्नॉलॉजीज असतात शेतकऱ्यांसाठी इम्प्लिमेंट करणार आहेत. याद्वारे शेतकऱ्यांसाठी एक सोयीस्कर अशी एक सर्व्हिस यांना प्रोव्हाइड करायची आहे. त्यासाठी यांनी हे जॉब हायरिंग सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्हाला स्पीच रेकॉर्डिंगचं काम असणार आहे आणि ते रेकॉर्डिंग केलेलं स्पीच तुम्ही लोकल लँग्वेजमध्ये कलेक्ट करायचं आहे आणि या वेबसाईटला टाकायचं आहे. तर आता या जॉबची प्रोफाईल बघू शकता तुम्ही. स्पीच रेकॉर्डिंग इन युअर लोकल डायलेक्ट, म्हणजेच तुमच्या मातृभाषेमध्ये ते तुम्हाला बोलायचं आहे आणि ते रेकॉर्ड करून टाकायचं आहे. येथे तुम्हाला व्हिडिओ टाकायची आवश्यकता नाही आहे. फक्त तुमचं जे ऑडिओ असेल, म्हणजेच तुम्ही जे बोललात, कन्व्हर्सेशन झालं शेतकऱ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला स्किल्स काय काय लागणार आहेत मित्रांनो जाणून घेऊयात. तर येथे तुम्ही बघू शकता, शुड बी एबल टू रीड अँड अंडरस्टँड द नेटिव्ह लँग्वेज, लोकल डायलेक्ट ॲज वेल ॲज द स्टँडर्ड व्हर्जन ऑफ द लँग्वेज. म्हणजे तुम्हाला ती मातृभाषा चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे. त्या मातृभाषेतले काही जे म्हणजे वर्ण असतात मित्रांनो ते तुम्हाला प्रॉपर यायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये डिग्री पाहिजे मित्रांनो. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे काही त्या रिलेटेड कोर्स असेल वगैरे तर ते अजूनच बेटर राहील. त्यानंतर तुमच्याकडे एक स्मार्टफोन असायला हवा. नक्कीच स्मार्टफोन आजच्या काळामध्ये सर्वांनाच लागतो मित्रांनो. त्यानंतर तुमच्याकडे एक गुड कनेक्टिव्हिटी पण असायला पाहिजे, जे की आजकाल महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यामध्ये जवळपास असल्यासारखेच आहे. त्यानंतर तुमचं इथे जॉब प्रोफाईल वर्क फ्रॉम होम असणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्ही तुमच्या गावामध्ये हे स्पीच रेकॉर्ड करून टाकू शकता येते. त्यानंतर क्वालिफिकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट सर्व अप्लाय करू शकतात. त्यासोबतच फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स्ड दोन्ही इथे अप्लाय करू शकतात. आणि याचं सॅलरी पॅकेज वगैरे कसं असेल हे तुम्हाला इथे बघू शकता. तुम्ही 60 मिनिटाची रेकॉर्डिंग टाकसाल तर त्यानुसार तुम्हाला 900 रुपये इथे दिले जातील मित्रांनो. काही नाही, तुम्हाला फक्त एक टॉपिक दिला जाईल. म्हणजे जॉब कसा आहे, रिस्पॉन्सिबिलिटी काय हे सांगायला गेलं तर तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल मित्रांनो. त्यानंतर त्या टॉपिकवर तुम्हाला प्रॉपरली रीड करायचं आहे आणि त्याच प्रकारचे क्वेश्चन्स शेतकऱ्याला विचारायचे आहेत. त्यांच्याकडून जे एक्सपेक्टेड ॲन्सर्स आहेत ते तुम्ही काढून घ्यायचे आहेत आणि जे या ऑर्गनायझेशनला लागणारे डिमांडेड क्वेश्चन्स वगैरे आहेत ते तुम्ही विचारायचे आहेत. किंवा तुम्ही हे कन्व्हर्सेशन तुमच्या बाजूला कोणी शेतकरी जे असतील, तुमचे भाऊ बहीण कोणी असेल त्यांच्यासोबतही हे कन्व्हर्सेशन करू शकता आणि तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन गोळा करून ही या वेबसाईटवर टाकू शकता. अशा प्रकारे जॉब रोल आहे मित्रांनो. नक्की अप्लाय करा. जर तुम्ही इथे लागलात तर तुम्हाला 100% बेनिफिट होईल. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.